प्रवरा नदीच्या कडेला वसलेल्या बेलापूर गावात ग्रामदैवत श्री शनेश्वर महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शनेश्वर भगवान यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच बेलापूर येथे परंपरेप्रमाणे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानचे महंत दीपक दास वैष्णव यांनी दिली आहे। पहाटे विविध अभिषेक, महाआरती व प्रसाद वितरण करण्यात येईल। सायंकाळी श्री शनेश्वर भगवान यांच्या प्रतिमेची रथातून सवाद्य छबिना मिरवणूक काढण्यात येईल। तसेच ऋषिकेशपुरी महाराज गोस्वामी यांचा लक्ष्मीनारायण प्रवचन पार पडणार आहे। त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी व आकर्षक शोभेच्या दारू कामाची प्रात्यक्षिके दाखवण्यात येईल। यात्रेनिमित्त मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यात्रा कमिटी, गावकरी मंडळ यांनी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। यात्रेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महंत दीपक दास वैष्णव यांनी केले आहे। जय श्रीराम। श्री शनेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती वैष्णव बैरागी परिवाराकडून श्री शनेश्वर महाराजांचे मंदिराचे काम चालू आहे। सदर मंदिर हे 400 वर्षापूर्वी ब्रिटिश काळामध्ये बैरागी कुटुंबाला मिळालेले आहे। सदर मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे यात्रेनिमित्त असो, शनिवारचा दिवस असो, इतर काही शुभ कार्य असो, शनी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच पंचक्रोशीतील भाविक आपले शुभ कार्य करीत असतात। शनेश्वर जन्मोत्सव असून मंदिरात सकाळी 6 वाजता अभिषेक, त्याचबरोबर आरती प्रसादाचा लाभ भाविकांना घ्यायचा आहे। मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम चालू आहे। दगडी स्वरूपामध्ये मंदिराचं काम करण्यात येत आहे। हजारो वर्ष मंदिर अशा परिस्थितीत दिसणार आहे की भाविकांना श्रद्धेला स्थान मिळणार, मोठं स्थान तयार होणार। तरी सदर मंदिराच्या कार्यास भाविकांनी सहकार्य करावे। त्याचबरोबर 18 मे रोजी परमपूज्य ऋषिकेशजी गोस्वामी यांच्या सुमधुर वाणीतून श्री लक्ष्मीनारायण प्रवचन शनेश्वर मंदिरा परिसरात ठेवण्यात आले आहे। त्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा। त्याचबरोबर बेलापूर गावातील यात्रा कमिटी, गावकरी मंडळ यांनी देखील शनेश्वर यात्रेनिमित्त मोठे कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व यात्रेत उत्साह निर्माण करावा। आपल्या श्रद्धेचे स्थान असलेल्या शनेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आमच्या बेलापूर गावात अहिल्यानगर जिल्ह्यातली शनी यात्रा ही वर्षातून एकदा येते आणि ह्या यात्रेत भाविक लांबून येत असतात। अहिल्यानगर जिल्हा येतो, पुण्यातून येतात, मालेगावमधून येतात। हे शनिदेव पहिली छूट पूर्व आणि पश्चिम दिशेने आहे आणि ही मूर्ती जगामध्ये म्हणजे भारतामध्ये अशी मूर्ती कुठंच नाही आहे। गरुडावर बसलेले शनिदेव आहे। या शनिदेवाचे दर्शन घ्या। शनिवारी पहाटे यात्रेमध्ये सकाळी 4 वाजता ते रात्री 1 वाजेपर्यंत भाविकांची गर्दी असते आणि शनी उत्सव हा वर्षातून एकदाच येत असतो बेलापूर गावातला महत्त्वाचा। ही यात्रा आमच्या गावामध्ये 6 ते 7 दिवस चालते आणि ह्या यात्रामुळे जे भक्तिमय आनंद वेगळा भेटतो व भजनीय संध्याची ऑर्केस्ट्रासुद्धा असते।